43 धावा झाल्यात. इथे मात्र समी खान यांच्या बॅट मधून काय फटका इथे सजवलाय. बॉल जाईल डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. षटकार 6 धावा. एकही मारा लेकिन सॉलिड मारा. पहिल्या 5 चेंडूवरती 3 बॅटर, विकेट हॅट्रिक. त्यानंतर चेंडू इथे वाईड आणि तो वाईट बॉल हाताळण्यासाठी पुढचा चेंडू ज्यावेळेस हाताळला गेला त्यावरती आलेला षटकार. धावसंख्या आपण पाहू शकता. पाहूया अमित यांच्या विरोधात कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. इथे देखील बॅकफुटला गेले आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गोळीप्रमाणे बॅटमधून चेंडू निघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदत सीमारेषा पार. समी खान यांचा क्लास. येतोय चौकार 4 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. tenniscricket.in वरतून बॅकफुटला जात असताना चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फोर्स केलं आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार. इथे चौकारासाठी खेळला जातोय. 4 धावे झाल्यात. हे अंतिम षटक आहे. पुढचा चेंडू इथे देखील शफल होऊन ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप स्क्वेअर लेग मध्ये तैनात. सिंगल प्राप्त केली जाते. एका धावेची इथे वाढ होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या डबल. बॉलिंग टीमला पॅनलाइज केलंय वेळेअभावी. इथे देखील वा आडव्या बॅटचा वापर आणि बॉल करेल हवाई सफर. बॉल गेलाय डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा षटकार 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 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. समी खान आले आणि त्यांनी जो प्रहार करायला सुरुवात केली आहे, स्पर्धेचं नाव देखील प्रहारच आहे, आणि जो प्रहार करायला सुरुवात केली आहे तो प्रहार इथे मात्र शिवछत्रपती शिवाजी